multiplexer means what? It is having multiple inputs and having single output. So in multiplexer we have studied 2 as to 1 multiplexer, 4 as to 1, 8 as to 1, 16 as to 1, or 32 as to 1 multiplexer. It is a combinational circuit. Then same demultiplexer concept that we have studied. Demultiplexer means what? Opposite of multiplexer means it is having only one input and having multiple outputs. That is demultiplexer. In multiplexer, we select lines and enable input. According to that, we have designed truth table of multiplexer as well as demultiplexer, and also the logical diagrams that are related to multiplexer or demultiplexer. Then next concept, that is we will study encoder and decoder. So encoder and decoder means what? That is in this encoder circuit, encoder that is also a combinational circuit which is designed to perform inverse operation of decoder. तर एनकोडर काय असणार आहे? डिकोडरच्या अपोजिट असणारे इन्व्हर्स ऑपरेशन परफॉर्म करणारे एनकोडर जे आहे डिकोडरच्या इन्व्हर्समध्ये ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करणार आहे. तर याच्यामध्ये आपण दॅट इज एनकोडर हॅज एन नंबर ऑफ इनपुट लाईन्स अँड एम नंबर ऑफ आउटपुट लाईन्स. तर एनकोडरला काय असणार आहे? नंबर ऑफ इनपुट लाईन्स असणार आहे ॲज वेल ॲज नंबर ऑफ आउटपुट लाईन्स असणार आहे. देन an encoder produces m bit binary code corresponding to digital input number. Then the encoder accepts an input digital word and convert it into m bit another digital word. तर आपण ऍक्च्युअल सर्किट जे आहे ते सर्किट स्टडी करणार आहे. तर एनकोडर सर्किटमध्ये काय आहे की एनकोडरला काय नंबर ऑफ मल्टिपल इनपुट्स एन सपोज रिप्रेझेंट केलेले आहेत, एम जे आहे ते आउटपुट रिप्रेझेंट केलेले आहे. दॅट इज एनकोडर. तर एनकोडर काय करणार आहे? तर याच्यामध्ये आपण एनकोडरचे जे आहे वेगवेगळे टाईप्स स्टडी करणार आहे. दॅट इज टाईप्स ऑफ एनकोडर. फर्स्ट जो आहे प्रायोरिटी एनकोडर, सेकंड जो आहे डेसिमल टू बीसीडी एनकोडर, थर्ड जो आहे ऑक्टल टू बायनरी कोडेड डेसिमल एनकोडर, आणि फोर्थ जो आहे हेक्साडेसिमल टू बायनरी एनकोडर. तर याच्यामध्ये आपण प्रायोरिटी एनकोडर, तर प्रायोरिटी एनकोडर मीन्स वॉट की याच्यामध्ये आपण काय करणार आहे? प्रायोरिटी दॅट इज गिव्हन टू द इनपुट लाईन्स. तर आपण इनपुट लाईन्सला काय करणार आहे? प्रायोरिटी देणार आहे. तर फर्स्ट टाईप जो आहे दॅट इज प्रायोरिटी एनकोडर. तर इथं प्रायोरिटी एनकोडर दॅट इज नथिंग बट इट इज स्पेशल टाईप ऑफ एनकोडर. तर एनकोडरचं स्पेशल टाईप आहे. देन प्रायोरिटी आर गिव्हन टू द इनपुट लाईन्स. तर आपण काय करणार आहे? इनपुट लाईन्सला काय करणार आहे? प्रायोरिटी जी आहे ती देणार आहे. तर याच्यामध्ये इफ 2 or more input lines are 1 at the same time, then input line with highest priority will be considered. तर याच्यामध्ये की ज्यावेळी दोन इनपुट जे आहे हाय असणारे, वन असणारे, दॅट टाइम आपण प्रायोरिटी काय करणार आहे? हायेस्ट प्रायोरिटी इनपुटला जी आहे ती अकॉर्डिंग टू इनपुट लाईन्स देणार आहे. तर डायग्राम मध्ये नेक्स्ट दाखवते की सपोज हा जो आहे प्रायोरिटी एनकोडर आहे. तर प्रायोरिटी एनकोडर मध्ये काय 8:3 जो आहे प्रायोरिटी एनकोडर आहे. तर 8:3 मीन्स काय? 8 काय असणार आहे? इनपुट असणार आहे आणि 3 काय असणार आहे? आउटपुट असणार आहे. तर इथं D0, D1, D2 अप टू D7 काय? तर टोटल ह्या 8 इनपुट लाईन्स ज्या आहे त्या ड्रॉ केलेल्या आहेत. दॅट इज फर्स्ट लाईन जी आहे दॅट इज कॅरिंग हायेस्ट प्रायोरिटी. लास्टची जी लाईन आहे ती लोवेस्ट प्रायोरिटी कन्सिडर करणार आहे आपण. तर याच्यामध्ये 8 इनपुट लाईन्स आहे. आउटपुट लाईन्स किती आहे? तर 8:3. 3 मीन्स काय? 3 आउटपुट लाईन असणार आहे. तर इथं काय केलेलं आहे? 3 आउटपुट लाईन ज्या आहेत त्या ड्रॉ केलेल्या आहेत. that is in this block diagram we will draw truth table. तर आपण काय करणार आहे? तर या डायग्राम वरून काय करणार आहे? ट्रूथ टेबल जो आहे तो ड्रॉ करणार आहे. तर ट्रूथ टेबल ड्रॉ करताना काय करणार आहे? तर इथं इनपुट्स जे आहे ते मी फर्स्ट नोट केलेले आहेत. D0, D1, D2, D3, D4, D5, D6 अप टू D7. टोटल किती? 8 इनपुट्स आहेत. इनपुट्स जे आहे 8 इनपुट लिहिलेले आहेत. आउटपुट किती आहे? आउटपुट 3 आहेत.
तर इथं 3 आउटपुट जे आहे ते नोट केलेले आहेत. तर फर्स्ट कंडिशन काय की फर्स्ट कंडिशनला काय की सगळे इनपुट ज्यावेळी 0 असणार आहे त्यावेळी आपण आउटपुट काय करणार आहे डोंट केअर कन्सिडर करणार आहे. दॅट इज इथं काय केलेलं आहे क्रॉसने काय केलेलं आहे तर डोंट केअर कंडिशन जी आहे ती आपण कन्सिडर केली आहे. तर इनपुट्स काय 0 0 असताना आउटपुट काय असणार आहे डोंट केअर असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे इनपुटमध्ये आता आपण काय करणार आहे सिरियली काय करणार आहे एक एक इनपुट काय करत जाणार आहे सिलेक्ट करत जाणार आहे. त्याच्यानुसार इथं तुमचं लेफ्ट साईडला काय करणार आहे 0 नोट करणार आहे आणि 1च्या अपोजिट साईडला काय करणार आहे क्रॉस जो आहे डोंट केअर कंडिशन जे आहे ते आपण रिप्रेझेंट करतो एनकोडरमध्ये. तर इथं इनिशियल कंडिशनला काय सगळे इनपुट 0 आहे आउटपुट डोंट केअर कन्सिडर केलेलं आहे. देन सेकंड कंडिशन काय की पहिल्यांदा आपण काय करणार आहे D0 इनपुट काय करणार आहे 1 करणार आहे बाकीचे काय करणार आहे ऑफ करणार आहे. मीन्स फर्स्ट इनपुट ज्यावेळी तुम्ही 1 करणार आहे तर इथं आउटपुटमध्ये आपण काय करणार आहे 3 मीन्स काय आहे तुमचं आपण इथं काय करणार आहे बायनरी नंबर जो आहे 0 to 7 पर्यंत नोट करणार आहे. दॅट इज 0 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6 आणि हा 7. तर आउटपुट जे आहे 3 मीन्स काय 3चा ट्रूथ टेबल जो आहे तो नोट करायचा. 3 मीन्स काय की तुमचे 0 to 7 पर्यंत काय असणार आहे बायनरी नंबर असणार आहे. तर 0 to 7 पर्यंत इथं काय केलेले आहेत बायनरी नंबर जे आहे ते नोट केलेले आहेत. तर फर्स्ट इनपुट काय D0 1 आहे त्याच्या पुढचे डिजिट इनपुट्स जे आहे 0 ने नोट केलेले आहेत. नंतर सेकंड कंडिशनला काय D1 ऑन असणार आहे बाकीचे काय असणार आहे 0 असणार आहे. 1च्या अपोजिट जो आहे D0 तो आपण काय करणार आहे क्रॉसने नोट करतो दॅट इज डोंट केअर. तर D0 कन्सिडर करणार नाही. फर्स्ट कंडिशनमध्ये काय की आपण इनपुट D0 सिलेक्ट केलेलं परत सेकंड कंडिशनला D0 जो आहे तो कन्सिडर करणार नाही डायरेक्ट D1 कन्सिडर करणार. नंतर थर्ड केसला काय D2 कन्सिडर करतोय दॅट टाइम D1 D2 कन्सिडर करणार नाही. नेक्स्टला काय D3 जो आहे तो कन्सिडर करतोय बाकीचे डोंट केअर. देन D4 सिलेक्ट करणार D5 D6 D7 त्याच्यानुसार बाकीचे इनपुट्स जे आहे डोंट केअर कन्सिडर करणार आणि रिमेनिंग जे आहे 0 0 0 ने काय करणार आहे टेबल जो आहे तो कम्प्लीट करणार आहे. तर इथं हा जो आहे 1 1 1 आपण काय करणार आहे इनपुट जे आहे सिरियली एक एक इनपुट सिलेक्ट करणार आहे. तर टोटल आउटपुट किती 3 आहेत 3 वरून काय 0 to 7 कॉम्बिनेशन नोट केलेले आहेत. इनपुट जे आहे 0 to 7 नोट केलेले आहेत त्याच्यानुसार इनिशियल कंडिशन 0 नोट केली आहे. सेकंड कंडिशन काय की तुमचा 1 सिलेक्ट होणार नंतर D0 सिलेक्ट होणार D1 D2 D3 D4 D5 D6 D7. तर सिरियली आपण काय करणार आहे एक एक इनपुट जे आहे एनकोडरमध्ये सिलेक्ट करतो दॅट इज प्रायोरिटी एनकोडर. तर प्रायोरिटी एनकोडर लक्षात आला 8:3 तुम्हाला कोणती व्हॅल्यू दिली असेल की सपोज इथं काय दिलेलं आहे 4:2 दिलेलं आहे. तर 4:2 मध्ये काय करणार आहे तुम्ही टेबल D0 D1 D2 D3 4 इनपुट असणार आहे आणि 2 मीन्स काय Y0 Y1 तुमचे काय असणार आहे 2च इनपुट असणार आहे. तर 2 इनपुटच्या काय करणार आहे तुम्ही 4 कंडिशन नोट करणार आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. त्याच्यानुसार D0 D1 D2 D3 तर सिरियली काय करणार आहे एक एक इनपुट जे आहे ते तुम्ही काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे. बाकीचे इनपुट लेफ्ट राईट साईडचे डोंट केअर करणार आहे आणि लेफ्ट साईडचे काय 0 0 राईट करून काय करणार आहे टेबल जो आहे तो आपण कम्प्लीट करतो दॅट इज प्रायोरिटी एनकोडर. की तुम्हाला सपोज 4:2 विचारला असेल किंवा 16:4 विचारला असेल तर इथं मी 8:3 चा टेबल जो आहे तो तुम्हाला सांगितला प्रायोरिटी एनकोडरचा की प्रायोरिटी जी आहे ते आपण फर्स्ट प्रायोरिटी जी आहे फर्स्ट इनपुटला देणार नंतर सेकंडला थर्डला फोर्थला फिफ्थला सिक्सला आणि सेवन्थला. तर डायग्राम मध्ये इथं सांगितलंय हायेस्ट प्रायोरिटी जी आहे D0 ला दिली आहे आणि लोवेस्ट प्रायोरिटी जी आहे आपण D7 ला दिली आहे. त्याच्यानुसार ट्रूथ टेबल मध्ये आपण काय केलेलं आहे ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन केलेला आहे दॅट इज प्रायोरिटी एनकोडर. प्रायोरिटी एनकोडर लक्षात आला. सेम याच्या अपोजिट आपण काय करणार आहे तर डिकोडर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे आपण BC डेसिमल टू
BCD एन्कोडर सेकंड टाईप जो आहे, इथं तुम्हाला टाईप सांगितले एन्कोडरचे. फर्स्ट जो आहे प्रायोरिटी एन्कोडर स्टडी केला आपण. देन सेकंड टाईप जो आहे दॅट इज डेसिमल टू BCD एन्कोडर. आता डेसिमल टू BCD एन्कोडर सेकंड टाईप बघा. तर डेसिमल टू BCD एन्कोडर. तर BCD मीन्स काय, बायनरी कोडेड आउटपुट. तर डेसिमल मीन्स किती व्हॅल्यू तुमच्या असणार आहे, 0 to 9 व्हॅल्यू असणार आहे. डेसिमल मीन्स व्हॉट, तर इथं D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9. तर टोटल 9 इनपुट दिलेले आहेत. आणि BCD एन्कोडर मध्ये आपण काय करणार आहे, 4 आउटपुट्सचे आहे BCD दाखवणार आहे. A, B, C, D 4 आउटपुट दाखवलेले आहेत. सेम इथं काय केलेलं आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये इनपुट जे आहे D1, D2, D3 अप टू D9 पर्यंत नोट केलेले. आउटपुट जे आहे A, B, C, D ने रिप्रेझेंट केलेले आहेत. तर इथं काय करणार आहे, ट्रूथ टेबल जो आहे तो आपण काय करणार आहे, तो कम्प्लीट करणार आहे. तर याच्यामध्ये पण सेम काय करणार आहे, प्रायोरिटी जी आहे ती D1 ला फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे आणि D9 ला काय करणार आहे, लास्टची प्रायोरिटी देणार आहे. तर डेसिमल टू BCD मध्ये आपण काय करणार आहे, इनपुट जे आहे D1 टू D9 सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार काय करणार आहे, तर फर्स्ट कंडिशन जी आहे ती 0, त्याच्यानुसार आउटपुट काय केलेलं आहे, 0 नोट केलेलं आहे. तर आउटपुटला आपण काय करणार आहे, 0 to 9 पर्यंत तुमचा काय येणार आहे, तर डेसिमल नंबर जो आहे तो येणार आहे, की हा 0चा बायनरी नंबर येणार आहे. हा 0चा, 1चा, 2चा, देन हा 3चा बायनरी नंबर आहे, हा 4चा बायनरी नंबर आहे, 5चा बायनरी नंबर आहे, देन हा जो आहे 6चा आहे, देन 7चा, 8चा आणि 9चा. तर टोटल 9 इनपुट्स आहेत. त्याच्यानुसार 0 to 9 तुमचं काय बायनरी इक्वॅलेंट येणार आहे. फर्स्ट कंडिशन काय आहे, 0 0 आहे. नंतर आपण इनपुट काय करणार आहे, D1 सिलेक्ट करणार आहे, देन D2, देन D3, D4, D5, D6, D7, D8, D9. तर टोटल किती याच्यामध्ये डेसिमल टू BCD मध्ये आपण किती D1 to D9 इनपुट्स घेणार आहे. त्याच्यानुसार एक एक इनपुट काय करणार आहे, सिरियली सिलेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार सिलेक्शन नुसार की इथं 1 सिलेक्ट केलेला आहे, D1 सिलेक्ट केलेला आहे. दॅट टाइम बाकीचे इनपुट्सचे आहे 0. नंतर D2 सिलेक्ट करतोय, त्यावेळी D1 जो आहे तो ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे इथं X मीन्स डोंट केअर म्हणून कन्सिडर करतोय. देन D2 झाल्यानंतर D3 करणार आहे. तर D1, D2 आपण दोन्ही काय कन्सिडर केलेले आहेत. नंतर D4, D3, D2, D1 सिलेक्ट केलेले आहेत. देन D5, तर हे ऑलरेडी सिलेक्ट केलेले आहेत. देन D6 हे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत. D7, D8 आणि D9 दॅट इज डेसिमल टू BCD एन्कोडर. तर हा जो आहे डेसिमल टू BCD एन्कोडर जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. डेसिमल टू BCD लक्षात आला. देन सेकंड टाइप जो आहे आपण डिकोडर स्टडी करणार आहे. तर डिकोडर मीन्स व्हॉट, that is nothing but it is combinational circuit which is designed to perform inverse operation of encoder. आता एन्कोडरच्या काय करणार आहे आपण, इनव्हर्स ऑपरेशन जे आहे ते डिकोडर मध्ये परफॉर्म करणार आहे. तर डिकोडर मध्ये काय असणार आहे, तर डिकोडर हॅज n नंबर ऑफ इनपुट लाईन्स अँड मॅक्सिमम 2n नंबर ऑफ आउटपुट लाईन्स. तर 2n आउटपुट लाईन्स जे आहे डायग्राम मध्ये दाखवते. तर डिकोडर दॅट इज आयडेंटिकल टू डीमल्टिप्लेक्सर विदाउट डेटा इनपुट. तर डिकोडर आणि डीमल्टिप्लेक्सर जे आहे दोन्ही सेम टाईपचे सर्किट आहे. फक्त डिफरन्स काय आहे की डीमल्टिप्लेक्सर सर्किटमध्ये आपण डेटा इनपुट्स जे आहे ते सिलेक्ट करतो. तर डिकोडर सर्किटमध्ये दाखवते. तर डिकोडर जे आहे हॅव्हिंग n नंबर ऑफ इनपुट्स आणि 2n ने काय करणार आहे आपण आउटपुट्स जे आहे ते ड्रॉ करणार आहे डिकोडर सर्किटमध्ये. देन ऍप्लिकेशन जे आहे ते डिकोडरचे इथं स्टडी करणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे कोड कन्व्हर्टर्स, की आपण
बायनरी टू ग्रे जो आहे तो टेबल स्टडी करणार आहे. देन BCD टू 7 सेगमेंट डिकोडर, तर 7 सेगमेंट ॲप्लिकेशन जे आहे ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. देन नायक्सिस ट्यूब डिकोडर आणि रिले ॲक्च्युएटर, तर आपण फर्स्ट आणि सेकंड ॲप्लिकेशन आपल्याला सिलेबसमध्ये स्टडीसाठी आहे, तर 2 ॲप्लिकेशन जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. देन डिकोडरचे टाईप्स जे आहे, तर 2 टाईपचे डिकोडर जे आहे, 3 टाईपचे डिकोडर आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. फर्स्ट जे आहे 2 to 4 लाईन डिकोडर, देन सेकंड जे आहे 3 to 8 लाईन डिकोडर आणि थर्ड जो आहे BCD टू 7 सेगमेंट डिकोडर. आता फर्स्ट जो आहे 2 to 4 लाईन डिकोडर, 2 काय रिप्रेझेंट करतंय इनपुट आणि 4 काय करतंय आउटपुट रिप्रेझेंट करतंय. तर डायग्राम मध्ये आपण काय करणार आहे, डिकोडर सर्किट ड्रॉ करणार आहे, 2 इनपुट देणार आहे A B, 4 आउटपुट ड्रॉ करणार आहे Y0 Y1 Y2 Y3. इनेबल पिन जी आहे ती आपण ड्रॉ करणार आहे. 0 साठी काय असणार आहे, डोंट केअर कंडिशन असणार आहे आणि इनेबल पिन 1 करणार आहे त्यावेळी इनपुटच्या 2 इनपुटच्या काय असणार आहे 4 कंडिशन असणार आहे, दॅट इज 0 0 0 1 1 0 अँड 1 1. तर 4 कंडिशन ज्या आहे त्या नोट केलेल्या आहेत. देन डिकोडर मध्ये काय होणार आहे, तर इथं Y0 Y1 Y2 Y3 आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. तर एक एक आउटपुट तुमचं काय होणार आहे सिरियली सिलेक्ट होणार आहे. पहिल्यांदा Y1, देन Y0, देन Y1 Y2 आणि Y3. बाकीचे ब्लॉक्स जे आहे ते आपण काय करणार आहे 0 ने फिल करणार आहे, दॅट इज 2 to 4 लाईन डिकोडर. तर 2 to 4 लाईन डिकोडर मध्ये काय असणार आहे 2 इनपुट असणार आहे आणि 4 आउटपुट असणार आहे. इनेबल पिन जी आहे ती हाय करणार आहे, तर हाय मीन्स 1 ला सेट करणार आहे. ज्यावेळी 0 असणार आहे त्यावेळी आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे. इनपुट काय डोंट केअरने रिप्रेझेंट केलेले आहेत. 2 इनपुट असल्यामुळे 4 कंडिशन इथं नोट केलेल्या आहेत, 0 0 0 1 1 0 1 1. आउटपुट मध्ये काय एक एक आउटपुट जे आहे ते सिरियली सिलेक्ट होणार आहे, दॅट इज Y0 Y1 Y2 Y3. 1 ने आपण काय करतोय सिलेक्शन जे आहे ते रिप्रेझेंट करतोय, दॅट इज 2 to 4 लाईन डिकोडर. देन ट्रूथ टेबल वरून काय केली आहे लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ केली आहे. इनपुट काय आहे तुमचे A आणि B आहे, तर A आणि B, तर याच्यामध्ये 0 मिस काय असणार आहे बार असणार आहे आपण नोट करणार आहे आणि जिथं 1 असेल तिथं ॲज इट इज नोट करणार आहे. तर इथं A आणि A बार जो आहे नॉट गेटने ड्रॉ केलेला आहे, बी बार जो आहे नॉट गेट कनेक्ट करून B बार ड्रॉ केलेला आहे. तर Y0 Y1 Y2 Y3, तर Y0 काय फर्स्ट कंडिशन काय Y0 जो आहे इनेबल लाईन जी आहे ती ड्रॉ केली आहे, प्रत्येक इनेबल हायला सेट केलेले आहे, प्रत्येक अँड गेट जो आहे तो इनेबल लाईनला कनेक्टेड आहे. फर्स्ट तुमचं इनपुट काय आहे 0 0 आहे, तर फर्स्ट इनपुट 0 0 मीन्स काय केलेलं आहे इथं डायग्राम मध्ये बघा, अँड गेट जो आहे A बारला कनेक्टेड आहे B बारला कनेक्टेड आहे, त्याच्यानुसार Y0 आउटपुट आपण सिलेक्ट केलेलं आहे. सेकंड कंडिशन काय आहे 0 1, तर 0 1 मीन्स काय 0 मीन्स A बारला कनेक्टेड आहे आणि 1 मीन्स काय B ला कनेक्टेड आहे. देन 1 0 1 मीन्स काय A, तर इथं A ला कनेक्टेड आहे. 0 मीन्स काय असणार आहे B बार, तर इथं B बारला कनेक्टेड आहे. देन 1 1 कंडिशन, तर 1 1 कंडिशनला A आणि B ला काय आहे तुमचं तर इनपुट्स जे आहे ते कनेक्टेड आहे, त्याच्यानुसार आउटपुटला Y0 Y1 Y2 Y3 जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहेत. तर दिस इज 2 to 4 लाईन डिकोडर. देन सेम 3 to 8 लाईन डिकोडर. आता 3 to 8 लाईन डिकोडर मध्ये काय असणार आहे 3 इनपुट असणार आहे, 8 किती असणार आहे आउटपुट लाईन्स असणार आहे. तर ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करता येईल 3 to 8 लाईनचा ट्रूथ टेबल. 3 इनपुट्सचे आपण काय करणार आहे 4 कंडिशन जे आहे 4 कंडिशन्स ज्या आहे त्या नोट करणार आहे. तर त्याच्यामध्ये 3 इनपुट्स जे आहे 0 to 7 पर्यंत काय करणार आहे आपण कॉम्बिनेशन्स जे आहे ते नोट करणार आहे A B C चे, आणि आउटपुट काय करणार आहे एक एक आउटपुट आपण काय करणार आहे सिरियली 1 ला सेट करणार आहे. तर 3 to 8 लाईन डिकोडरचा ट्रूथ टेबल जो आहे तो इथं मी शेअर केलेला आहे. फर्स्ट
इनेबल 0 असताना इनपुट काय असणार आहे, डोंट केअर असणार आहे, आउटपुट काय 0 रिप्रेझेंट केलेले आहेत. देन इनेबल पिन आपण काय करणार आहे, 1 ला सेट करणार आहे. देन इनपुट जे आहे 0 0 0 1 0 टू 7 पर्यंत काय केलेलं आहे, 3 इनपुटचे 7 पर्यंत काय केलेले आहेत, कॉम्बिनेशन जे आहे ते नोट केलेले आहेत. 0 1 2 3 4 हा 5 हा 6 हा 7. त्याच्यानुसार इनपुट जे आहे y0 y1 y2 y3 y4 y6 y7 जे आहे ते नोट केलेले आहेत. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर एक एक इनपुट जे आहे y0 फर्स्ट सिलेक्ट केलेला आहे, देन y1 सिलेक्ट केलेला आहे, y2 y3 y4 इथं y5